मॅडम, मुलांनो, अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही? बंड्या: मॅडम, चालू असलेले लाईट बल्ब. मॅडम: ते बरं कसं? बंड्या: काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती, बल्ब चालू आहे, मी तोंडात घेणार नाही. समुद्रात पोहताना चड्डी गेली वाहून, हे गेले शोधायला आणि बाकीचे गेले पचापच करून. महिला: डॉक्टर, हल्ली थकवा फार जाणवतोय. डॉक्टर: शरीर संबंध, पचापच वगैरे? महिला लाजून: हो, दररोजच, न चुकता. डॉक्टर: ठीक आहे, पण आता रविवारी तरी बंद करा. महिला: अरे देवा, नवरा तर फक्त रविवारीच घरी असतो, त्याला नाही कसे म्हणायचे? पप्पू: एक मेनफोर्स द्या. मेडिकलवाला: तू चव्हाणांचा ना रे? पप्पू: अंकल, मेंटोस बोललो, मेंटोस. 1-2 विक्स पण द्या, गळा खूप खराब झाला. बायको: मला घटस्फोट पाहिजे. नवरा: थंडी संपल्यावर देतो. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा, हसत राहा. मुलगा: डॉक्टर, माझा केळ उभा राहत नाही. डॉक्टर: तू मॅरिड आहेस का? मुलगा: नाही. डॉक्टर: गर्लफ्रेंड? मुलगा: नाही. डॉक्टर: एखादी आंटी? मुलगा: नाही. डॉक्टर: रांडबाजी? मुलगा: नाही. डॉक्टर: हलवायची सवय? मुलगा: नाही. डॉक्टर: मग येडपटा, केळ उभा करून काय 2024चे कॅलेंडर टांगणार आहेस का? केळीच्या पानावर पाय ठेवू कशी? केळीच्या पानावर पाय ठेवू कशी? गणपतराव, थोडी जागा द्या, केळावर बसू कशी? नवरा 2 दिवस बाहेरगावी जातो. सकाळी बायकोला फोन करतो. नवरा: तू चड्डी नाही घातलीस. बायको: अय्या, तुम्हाला कसं कळलं? नवरा: अगं, माझी चड्डी सुटकेसमध्ये आहे का नाही घातलीस, असं विचारतोय. अंगणातल्या झाडाला भला मोठा आंबा. अंगणातल्या झाडाला भला मोठा आंबा. गणपतराव, तुम्हाला किती घाई, चड्डी काढते, जरा थांबा. आयुष्यातील सर्वात कन्फ्युजिंग क्षण कोणता? जेव्हा एखादी मुलगी सकाळ सकाळी तुम्हाला फोन करून विचारते, काय रे, माझा फोन आल्याबरोबर उठला का? ज्यांना समजलं त्यांनी लाईक करा, इतरांनी आपले पोगो बघणे सुरू ठेवा. एक उंदीर नारळाच्या झाडाखाली हत्तीणीला पचापच करत होता. झाडाहून एक नारळ हत्तीणीच्या डोक्यात पडतो. हत्तीण: आई. उंदीर: आई बाई करायचं नाही, आपला शॉट असाच असतो, एकदम कडक. मुली रोज घरातून बाहेर निघताना 1 तास मेकअप, 2-3 फेस क्रीम आणि एक मस्त हेअरस्टाईल करून बाहेर पडतात आणि मुलं त्यांना बघतात आणि म्हणतात, ढुंगण बघा तिचं किती मोठं आहे. एक विद्यार्थी शाळेत उशिरा येतो.
मॅडम, का उशीर झाला? विद्यार्थी, सांगण्यासारखे नाही. मॅडम, बाजूला घेऊन आता सांग. विद्यार्थी, म्हशीला रेडा लावायला गेलो होतो. मॅडम, गेट आउट. नवरा, अगं मला सकाळी लवकर उठव आणि एका हाकेत नाही उठलो तर हलवून उठव. बायको, तेच काम आहे मला, दुसरं काय? सकाळी पण हलवूनच उठवायचं आणि रात्री पण हलवूनच झोपवायचं. मॅडम, मुलांनो, अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही? बंड्या, मॅडम, चालू असलेले लाईट बल्ब. मॅडम, ते बरं कसं? बंड्या, काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती, बल्ब चालू आहे, मी तोंडात घेणार नाही. समुद्रात पोहताना चड्डी गेली वाहून, हे गेले शोधायला आणि बाकीचे गेले पचापच करून. महिला, डॉक्टर, हल्ली थकवा फार जाणवतोय. डॉक्टर, शरीर संबंध, पचापच वगैरे? महिला लाजून, हो, दररोजच न चुकता. डॉक्टर, ठीक आहे, पण आता रविवारी तरी बंद करा. महिला, अरे देवा, नवरा तर फक्त रविवारीच घरी असतो, त्याला नाही कसे म्हणायचे? लग्नाच्या पहिल्या रात्री सजवली आमची खोली, रावांचे नाव घेते गांड माझी. पोलीस, काय रे, कुठे चाललाय एवढ्या रात्री? बेवडा, प्रवचन ऐकायला. पोलीस, कोणत्या विषयावर प्रवचन आहे? बेवडा, दारूपासून होणारे दुष्परिणाम. पोलीस, एवढ्या रात्री कोण देत असतं प्रवचन? बेवडा, माझीच बायको. शिक्षिका, जो माझ्या प्रश्नाचे उत्तर लवकर देईल त्याला आज माझ्याकडून लवकर सुट्टी मिळेल. गण्याने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली. शिक्षिका, ती बॅग बाहेर कोणी फेकली? गण्या, मी. आता घरी. आताचे बारके पोरं 80 रुपयाचा किंडर जॉय खातात आणि आम्ही होतो 1 रुपयासाठी 2 तास जमिनीवर नागिन डान्स करायला लागायचा. सर, तू आज पण होमवर्क नाही केलास, सांग आता तुला काय शिक्षा देऊ? गण्या, सर, ती लास्ट बेंचवर मुलगी आहे ना, तिने पण होमवर्क नाही केला. तुम्ही असं करा, आम्हा दोघांना नागडं करून बाथरूममध्ये बंद करा आणि एक तेलाची बाटली द्या.